नमस्कार. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लंचमध्ये काय आहे. तर मी तुम्हाला स्पेशल डेजचे व्हिडिओज दाखवलेत की आपण स्पेशल लंचमध्ये काय काय करतो, थाळी. पण आज रेग्युलर रुटीनमध्ये काय होणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी आज ठरवलं आहे डाळ पालक करायची आहे आणि साधं वांग्याचं भरीत, भाकरी, भात आणि सॅलड. तर मी आता पालक घेतली आहे आणि मी डाळ लावून घेते कुकरला. डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पालक, नमक, टोमॅटो, शेंगदाणे थोडेसे आणि तेल आणि थोडंसं पाणी असं घालून आपण डाळ लावून घेतली आहे. इकडे वांग भाजायला ठेवलं आहे भरताचं, ते पण भाजत आलं. आणि त्यासोबत मी तोंडली पण करणार आहे. तोंडली मी फ्राय करणार आहे. तोंडली मस्तपैकी धुवून घेतली आणि आता चिरून घेते मी त्या. उभ्या चिरते आहे आणि तळून खूप छान लागतात. त्यामध्ये फक्त नमक, चाट मसाला, मिरची पावडर, जिरा पावडर असं टाकायची, मस्त लागतात. संदीप जा रहा है उसके पास, ठीक है? वो खुद जाके शायद थोड़ा पत्थर दिखा रहा है और उसने उसको मेल पे रिवर्ट किया. लसूण इन्स्टंटली पाहिजे होता म्हणून मी त्याला चेचून घेतला आणि पटकन लसूण काढला सोलून. चेचून घेतलं की पटकन त्याचं सगळं वरचं निघून जातं. भरताचं वांग पण भाजून झालं होतं, त्याच्यावरचं आवरण मी काढून घेते पूर्ण. आणि लसूण मी 2 भाज्यांसाठी चिरलाय, चेचून घेतलाय, डाळीसाठी आणि आपल्या भरताच्या वांग्यासाठी. तर मी आता भरताचं वांग टाकते. आपण तेल घेतलं 1 पळी आणि त्यामध्ये मी वांगा थोडासा चिरून घेतला. तेलात लसणाची फोडणी देते मी आता. थोडेसे 1-2 मिरच्या टाकल्या. कोथिंबीर चिरून घेते. लसूण छान असं ब्राऊन थोडासा झाला, एकदम जास्त नाही, थोडासा गोल्डन असं झाला की मग त्याच्यात मी भरीत ॲड केला वांगा आणि त्याच्यात कोथिंबीर. फक्त लसूण,
मिरची, कोथिंबीर आणि नमक टाकून मस्त लागतं भरीत एकदम. सगळ्यांना तसंच आवडतं, मग मी तसंच केलं भरीत आता. ते भरीत होत आहे तो ते मी त्या साईडला ठेवलं. इकडे मी आता तोंडली टाकून घेते तळायला. थोडंसं तेल जास्त टाकलं तळून घेण्यासाठी तोंडली. कारण ते फ्राय करायचे त्यामुळे मी जरा तेल जास्त टाकलं. त्यामध्ये फक्त मी नमक टाकलं आणि तळून घेतली तोंडली. डाळ झाली आपली, शिजली आहे, तर त्याला आपण फोडणी देऊया. क्रश करून घेतलं चांगलं डाळीला, शेंगदाणे वगैरे त्याच्यातले, टोमॅटो क्रश करून घेतला. डाळीला तडका देते. तेल 2 पळी घेतलं, त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, लसूण, हळद, आणि आमचा घरचा मसाला असं मस्तपैकी हलवून त्यामध्ये डाळ टाकली मी. कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून डाळ हलवून ते पाणीसुद्धा ॲड केलं. आणि आता थोडीशी उकळी आली की आपली डाळ तयार आहे. टेस्ट करून बघितलं, नमक थोडंसं कमी होतं म्हणून नमक पण ॲड केलं. गार्निशिंगसाठी मस्त कोथिंबीर टाकली. तर आपले तोंडली सुद्धा तयार आहेत एका साईडला, आणि भरीत सुद्धा रेडी आहे. तर आता मी भात लावून घेते. एक वाटी भात लावला. आता भाज्या तर झाल्यात आपल्या, भात पण एका साईडला तयार होतं, तोपर्यंत मी भाकरी करून घेते. मी जास्त मोठ्या भाकरी नाही करत, छोट्या छोट्याच भाकरी करते. ज्वारीची भाकरी करते. ज्वारीचं पीठ चांगलं मळून घेतलं आणि त्याच्या 2 भाकरी तयार केल्या.
आपली भाकरी छान फुगली आहे. मस्त शेकून घेतली मी. चला पिल्लांना आमच्या भूक लागली म्हणून मी त्यांना थोडंसं फूड टाकून आले खाली. आमच्याकडे 3 मांजरीचे पिल्लं आहेत. इकडे तोंडली रेडी होते. मग आता मी तोंडली त्याच्यामध्ये चाट मसाला, नमक, मिरची पावडर टाकून त्याला मिक्स करून घेतला. एकदम छान लागतात. तुम्ही पण ट्राय करून बघा. आता मी सॅलड करायला घेते आहे. आणि दही होतं, घट्ट दही घ्यायचं आहे थोडंसं. त्याला छान फेटून घेतलं. पातळ दही नको आहे आपल्याला, घट्ट दही. त्याला छान फेटून घ्यायचं. त्याच्यामध्ये नमक, साखर, चाट मसाला, मिरची पावडर, जिरा पावडर पण टाकू शकता. असं टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आता मी सॅलडसाठी थोडासा कांदा घेतला आहे, अर्धा टोमॅटो, लेटस मी मागवलेलं लेटस आहे, आणि काकडी असं मी. आणि कॉर्न पण उकडून घेतले होते, तर कॉर्न पण टाकते मी उकडलेले. आणि त्याला छान मिक्स करून घेतलं पूर्ण. ते आपण जे ड्रेसिंग तयार केलं होतं, सॅलड ड्रेसिंग, ते पूर्ण लागलं पाहिजे. आपलं सॅलड खूप मस्त लागतं. थोडंसं अजून छान दिसायसाठी मी त्याच्यात कोथिंबीर सुद्धा ॲड केली. आणि आपलं सॅलड तयार आहे. आता मी प्लेटिंग करणार आहे. भाकरी, वांग्याचं भरीत, तोंडली, फ्राईड तोंडली आपले, भात, डाळ, आणि सॅलड. तर आपलं ताट रेडी आहे. कसं वाटतंय ताट? चला आता नैवेद्य दाखवून घेऊया. स्वामी समर्थांना. आता नैवेद्य दाखवून झालं आहे. आता टेस्ट करूया कसं झालं आहे वांग्याचं भरीत. मस्त.
सॅलडसुद्धा एकदम भारी झालं आहे. आता मी जेवायला बसते आहे.